नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंदवालाच्या दिलखुलास या कार्यक्रमात स्वागत. सर्वप्रथम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना वाढदिवसाच्या निमित्त हिंदवाना परिवाराच्या वतीने शुभेच्छा. आज लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस जिल्ह्यासह मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. याच वाढदिवसाच्या अनुषंगाने हिंदवानाच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची दिलखुलास अशी मुलाखत घेण्यात आली आहे. यामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चौफेर अशी फटकेबाजी केली आहे. पाहूया दिलखुलास प्रताप पाटील चिखलीकर. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मन्याड खोरे हे कायम केंद्रबिंदू म्हणून राज्यभर ओळखलं जातं. मग 1952 पासून ते 2024 पर्यंतच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही विजयी आमदार आहेत त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये 2004 पासून आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. तर अशा या संघर्षशील प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत आपण दिलखुलास चर्चा हिंदुस्थानामध्ये करणार आहोत. उद्या चिखलीकर साहेबांचा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानाचे संपादक माधवराव भालेराव त्यांची टीम त्यांच्यासोबत आता आपण मनमोकळ्या अशा दिलखुलास चर्चा करणार आहोत. आपलं स्वागत आहे. आपण महाविद्यालयीन जगतापासून नांदेडला शिकत असताना आपण विद्यार्थीमध्ये ज्या काही विद्यार्थी संस्थेच्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या राजकीय पाया हा महाविद्यालयामध्येच घातला गेला. तिथं उत्तरोत्तर मग आपली ही ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशी ही चढती कमान ही कायम राहत आली. तर आपल्याला या क्षेत्रामध्ये एवढं मन रमण्याचं नेमकं कारण काय आहे? असं आहे की वडिलांची इच्छा अगोदर तर होती की मी नोकरी केली पाहिजे. कारण माझे मोठे भाऊ हे स्वतः गावी राहायचे आणि नंबर 2चे भाऊ इंजिनिअरिंगला होते. आपल्याला माहिती आहे की ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पण त्यांनी काम केलं. मी 3ऱ्या नंबरचा होतो आणि 4थ्या नंबरचा भाऊ लहान होता. वडिलांची इच्छा होती की शिकलं पाहिजे, आपल्या घरामध्ये एक डॉक्टर झाला पाहिजे, एक इंजिनियर झाला पाहिजे. आणि मग वडिलांचा स्वभाव एवढा शांत आणि संयमी होता की बाकी राजकारणातल्या ज्या कटकटी होतात त्याच्यापेक्षा नोकरी बरी असं त्यांच्या डोक्यात कदाचित आला असावं. पण मी जेव्हा पीपल्स हायस्कूलला शिकायला होतो तेव्हा आपल्या त्या काळामध्ये वर्गामध्ये मॉनिटर नेमायची पद्धत होती आणि पीपल्स हायस्कूलमध्ये मॉनिटर नेमताना विद्यार्थ्यांच्या मतावर कोण मॉनिटर आहे मतदान वगैरे व्हायचे नाही, पण क्लास टीचर हात वर करायला व्हायचे आणि बोट मोजायचे आणि तो आपला मॉनिटर जाहीर करायचा. तेव्हापासून पीपल्स हायस्कूलमध्ये मॉनिटर होणं, क्रीडा स्पर्धेमध्ये सातत्यानं भाग घेणं. मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की त्या काळामध्ये 2 स्टार, 3 स्टार आणि 5 स्टारचे सर्टिफिकेट हे क्रीडा संचालकाच्या सहीने मिळत होते. विभागीय पातळीवर 2 खेळामध्ये, 3 खेळामध्ये आणि 5 खेळामध्ये अशा क्रमानं जर आला तर त्यावेळेस माझ्याकडे 2 स्टार, 3 स्टार आणि 5 स्टारचे सर्टिफिकेट देखील क्रीडा क्षेत्रातले आहे. मी कायम सातत्यानं सगळ्या खेळामध्ये राहायचा. त्यानंतर खरं तर मी 4थी बोर्डाला जिल्ह्यामध्ये पहिला आलो आणि त्यावेळेस गोदातीर समाचार मध्ये माझा फोटो छापून आला. तो कितीतरी वर्ष मी सांभाळून ठेवला. त्यानंतर 7वीच्या बोर्डात मी 2ऱ्या क्रमांकावर आलो आणि 10वीच्या बोर्डामध्ये मी नापास झालो. शैक्षणिक क्रम थोडा कमी होत गेला. 11वीला गेलो. यशवंत महाविद्यालयामध्ये 11वी 12वी त्या काळामध्ये यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचा सचिव म्हणून मला काम करायला संधी मिळाली.
म्हणजे हे जे काही संघटन करणे, लोकांमध्ये राहणे, हे त्या काळापासूनच माझ्या याच्यामध्ये होतं. माझ्या घरामध्ये वडील जिल्हा परिषदेचे सदस्य होते, वडील साखर कारखान्याचे संचालक होते आणि कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांचे अनुयायी, त्यांचे सहकारी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दोघांनी एकत्र काम केले. तसा नाहीतरी माझ्यावर माझ्या वडिलांचा, माझ्या घरच्यांचा प्रभाव आहे, तसा शंकरराव चव्हाण साहेबांचाही प्रभाव आहे. मी 1989 ग्रामपंचायतीचा सरपंच झालो. तसं 1988 मी जिल्हा युवक काँग्रेसचा सरचिटणीस झालो. 1990 जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळ अध्यक्ष राहण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला. 1989 सरपंच झाल्याच्या नंतर 1992 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. म्हणजे मला 5 वर्षाची टर्म पण पूर्ण करता आली नाही आणि बारू जिल्हा परिषद सर्कल मधनं मी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि प्रचंड अशा मताधिक्याने बारू सर्कल मधून निवडून आलो. माझ्यासोबत कवठ्याचे अशोकरावजी देशमुख आणि आपल्या हळद्याच्या सौ शकुंतलाबाई शिंदे या 2 पंचायत समितीला आणि मी जिल्हा परिषदेला निवडून आलो. आणि पहिल्याच वेळेस मला कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी जिल्हा परिषदमध्ये मिळाली. युवक काँग्रेसचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून अतिशय संघटन बांधण्याचं काम हे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी त्या काळामध्ये केलेलं आहे. योगायोगाने मराठवाड्यामध्ये सगळ्याच जिल्हा परिषदा या जवळपास बरखास्त झालेल्या होत्या आणि धाराशिव आत्ताच आणि तेव्हा तो उस्मानाबाद मध्ये लातूर झाल्यामुळे ती नव्हती. आत्ताच छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाचा औरंगाबाद म्हणून जालना झाल्यामुळे नव्हती. परभणीमधनं हिंगोली झाल्यामुळे नव्हती. आणि ह्या जिल्हा परिषदा अस्तित्वात नव्हत्या. तेव्हा कृषी विद्यापीठावर माझी नेमणूक त्यावेळेचे कृषी मंत्री माननीय रोहिदास पाटील साहेबांनी केली आणि कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर देखील मला काम करण्याची संधी मिळाली. 1997 1992 सभापती झाल्याच्या नंतर कलंबर साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि संभाजी पाटील उमरेकर नावाचे एक प्रस्थ आपल्या भागात खूप मोठं होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणी पॅनल उभा करावा. खरं तर ते माझे नात्यानं मेहुणे अतिशय जवळचे आमचे कौटुंबिक संबंध, पण मी त्यांच्या विरोधामध्ये पॅनल उभा केला आणि आमच्या पॅनलचे सगळे उमेदवार पराभूत झाले. आम्ही फक्त 2 जिंकलो, मी आणि माधवरावजी पांडागळे. आम्ही 2 जणी जिंकलो आणि आमचा पॅनल हारला. त्यानंतर 1997 मी पेटवडक सर्कल मधनं जिल्हा परिषदची निवडणूक लढवली. ती निवडणूक मी जिंकली. खूप संघर्षातनं ती निवडणूक मला लढवावी लागली आणि ती निवडणूक जिंकल्याच्या नंतर जिल्हा परिषदेमध्ये मी शिक्षण आणि आरोग्य खात्याचा सभापती झालो आणि जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी प्राप्त झाली. 2002च्या काळामध्ये मी कलंबर जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढवली आणि कलंबर जिल्हा परिषद सर्कल मधून सुद्धा मी जिंकलो आणि जिल्हा परिषदेचा बांधकाम आणि अर्थ खात्याचा सभापती झालो. पण मला त्या काळात खुर्चीवर अतिशय जास्त काळ काम करता आलं नाही आणि त्याच काळात कलंबर साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या होत्या आणि माझं पॅनल बहुमताने तिथे जिंकलो होतं. त्याच्यामुळे मी कारखान्याचा चेअरमन झालो. दोन्ही पदावर संवैधानिकरित्या राहता येत नाही ही अडचण प्राप्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेचा मी राजीनामा दिला आणि साखर कारखान्याचं अध्यक्षपद मी सांभाळलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मी 5 निवडणुका लढवल्या. एका निवडणुकीमध्ये मी टॉसवर हारलो. मला 37 मतं पडली आणि कैलासवासी हरिहररावजी भोशीकर यांना पण 37 मतं पडली आणि चिठ्ठी निघाली आणि ती चिठ्ठी हरिहररावांच्या नावाने निघाली
त्याच्यामुळे हरिहरराव जिंकले आणि मी हारलो ईश्वर चट्टीवर. ती एक निवडणूक मला तिथं ईश्वर चट्टीवर हारावी लागली. पण सातत्याने मला बँकेमध्ये आता 4 वेळेस काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळामध्ये 2004ला मी अपक्ष निवडणूक लढवली. आता त्या इतिहासामध्ये जाणार नाही, कारण आपली जडणघडण ही काँग्रेस पक्षामध्ये झाली. चव्हाण कुटुंबियाशी आपले अतिशय सलोख्याचे संबंध होते. मग आपण ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या, त्यामध्ये विजय संपादित केला, वेगवेगळी पदं घोषविला जिल्हा परिषदेमध्ये. मग विधानसभेला आपल्याला जी काही उमेदवारी देण्याचा प्रसंग आला, त्यावेळेस काँग्रेसला आपल्याला अन्याय केला का उमेदवारी देण्यामध्ये? मी अनेक वेळेस सर सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला. 1995ला मला उमेदवारी मिळाली पाहिजे, याच्यासाठी माधवरावजी पांडाकडे, व्यंकटरावजी मुकदम हे सगळं शिष्टमंडळ शंकरराव चव्हाण साहेबांना भेटलं. पण जे माझ्यासाठी तिकीट मागायला गेले त्यांना तिकीट दिलं, ज्यांची इच्छा नसताना सुद्धा. त्याच्यामध्ये खूप राजकारण आहे, मला त्या फुलात द्यायचं नाही. कोणाला कुठून निवडून आणण्यासाठी, कोणाला कुठं पाडायसाठी, हे सगळी जी पार्श्वभूमी त्या काळात खेळली गेली, त्याच्यामध्ये माझं तिकीट कटलं. 1999 शंकरराव चव्हाण साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब, विलासरावजी देशमुख साहेब आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे मराठवाड्यातले 4 दिग्गज ते एकत्र बसले दिल्लीत आणि माझी उमेदवारी जाहीर केली. मी उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर मोठ्या जल्लोषात नांदेडमध्ये आलो, लोह्यात आलो, कंधारला आलो. आणि त्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्रित. अशोकराव चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर हे माझ्याकडे आले. त्यावेळेस 18 तारीख फॉर्म भरायची शेवटची होती, बहुतेक सप्टेंबरचा महिना असा. आणि ते माझ्याकडे 15-16 तारखेला आले आणि ते म्हणाले की उद्या आपका भरू, म्हणजे अशोकरावांचा आणि भास्करराव पाटलांचा, आणि परवा तुमचा भरू, कारण येणारी संख्या डिवाइड होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, ही भावना ठेवून त्यांनी मला सांगितलं आणि मी मान्य केलं. 17 तारखेला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. 17 तारखेला रात्री माझी उमेदवारी कटली. तो प्रसंग माझ्या अंगावर शहारे आणणार आहे. मलाच नाही तर माझ्या सोबत राहणाऱ्या पूर्ण कुटुंबाला, सहकार्यांना धक्का देणारा निर्णय त्या निमित्ताने घेतला. 2004 मध्ये अशोकराव चव्हाण आणि मी एकाच गाडीत, एकाच हॉटेलमध्ये दिल्लीला, तरी माझं तिकीट कटलं. याच्यापेक्षा मी जर सविस्तरात गेलो तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण माझ्याशी बोलता, त्याच्यामुळे फार काही याच्यात कटुता येईल असं बोलण्याचा प्रसंग या निमित्तानं मी टाळतो. 2004ला आपण काँग्रेसच्या विरोधामध्ये जाऊन बंडखोरी करून आपण यश संपादन केलं. या मतदारसंघाची एक वेगळी ओळख आपल्या रूपानं पुन्हा महाराष्ट्रभर झाली. मग 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला काही म्हणजे अंतर्गत अशी काही काँग्रेसची कुठं मदत झाली का विजयासाठी? मी 2004ला जेव्हा अपक्ष निवडणूक लढवली, माझे जे काही सहकारी होते, मी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 90-92 पासून काम करतो. या दोन्ही तालुक्यामध्ये तरुणांची एक मोठी टीम मला तयार करायला यश मिळालेलं होतं. ती सगळी टीम अभी नाही तो कभी नाहीचा नारा देत होती. त्यातच या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी शिवाजीराव बोदगिरे साहेब हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण त्यांनी सांगितलं, प्रतापराव आता अन्याय सहन करायचा नाही, आणि वडिलाची भूमिका घेऊन ते ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहिले. आणि बोदगिरे साहेबांसारखा सिनियर नेता माझ्या पाठीमागे जाहीरपणे राहिल्यामुळं इतरही नेते मंडळी माझ्यासोबत त्या ठिकाणी काम करत होते. 2004चा विजय मी संपादन केला. आपण प्रश्न केला सर की काँग्रेसच्या विरोधात लढून काँग्रेस तुम्ही जिंकलात. मी काँग्रेसला पाठिंबा पण दिला.
2004 ला आपण विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला आपण पाठिंबा दिला आणि नुसताच पाठिंबा दिला नाही तर आपण काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाला आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की काँग्रेसला जे सहयोगी सदस्य होते, राष्ट्रवादी काँग्रेसला जे सहयोगी सदस्य होती त्यांना 2009च्या विधानसभेमध्ये पक्षाची अधिकृत उमेदवारी द्यायची असं निश्चित झालं असताना आपल्याला 2009ला का डावलण्यात आलं? मी 2004 ला विधानसभेमध्ये सदस्य म्हणून गेलो. तेव्हा आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या आणि सुशील कुमार शिंदे साहेब वर्षा बंगल्यावर होते. त्या ठिकाणी मी गेलो. आदरणीय प्रभाराव त्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा होत्या आणि तेव्हा मी माझं पाठिंब्याचं पत्र द्यायला गेलो. मी त्यांना सांगितलं की विलासरावजी देशमुख साहेबांना येऊ द्या, मी पत्र देतो. विलासरावजी देशमुख साहेब मला वाटते तिथं बाजूला कुठेतरी बसलेले होते आणि विलासराव देशमुख साहेब आले आणि त्यांनी अतिशय प्रेमाने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि जाम खुश झाले की आपला एक कार्यकर्ता हा अपक्ष म्हणून निवडून येतो आणि परत काँग्रेसला पाठिंबा देतो. मी विलासरावजी देशमुख साहेब, प्रभाराव ताई आणि सुशील कुमार शिंदे साहेब यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे पण माझ्या सोबत होते. पत्र दिलं. आम्ही 13 आमदार अपक्ष निवडून आलो. तेव्हा हर्षवर्धन पाटील साहेब असतील, मदन पाटील साहेब असतील, शंभूराज देसाई असतील, आम्ही सगळे असे 13 आमदार निवडून आलो आणि अहमद पटेल साहेब सोनियाजीचं काम बघायचे. आम्ही त्यांनाही जाऊन भेटलो. त्यांनी विलासराव देशमुख साहेबांना फोन केला की या आमदारांना आपल्याला सामावून घ्यायचंय, या आमदारातून एकाला मंत्री करायचंय, या आमदारातून एकाला महामंडळ द्यायचंय. आणि ती भूमिका त्यांनी त्यावेळेस घेतली आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या सगळ्या लोकांना 2009च्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल. 12 विधानसभेच्या सदस्याला उमेदवारी दिली. 13वा मी माझा बळी घेण्याचं काम माझे मित्र अशोकराव चव्हाणांनी. त्याचं कारण असं आहे की विलासराव देशमुख साहेबांना राजीनामा द्यावा लागला आणि अशोकराव मुख्यमंत्री झाले. म्हणजे दुःख याचं वाटतंय की अपक्ष निवडून येऊन काँग्रेसला पाठिंबा दिल्यावरही यांच्या मनामध्ये आमच्याबद्दलची जात नाही, ही मनामध्ये खंत आहेच. म्हणजे नेमकं आपण चव्हाण कुटुंबियाची एवढं जवळीकता असून सुद्धा, अपक्ष निवडून येऊन सुद्धा, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला पाठिंबा देऊन सुद्धा आणि तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या अतिशय जवळ गेल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीचा राजकीय फटका बसला का उमेदवारीचा? बा कसं आहे, असं असू शकते. वाटणं स्वाभाविक आहे की मी नांदेड जिल्ह्याचा आहे, मग प्रतापराव विलासरावजीच्या सोबत का गेले असं वाटणं स्वाभाविक. पण मी विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत गेलो नसतो तर लिंबोटीचं धरण आज तारखेपर्यंत झालं नसतं. कोण काय म्हणते मला याचं देणं घेणं नाही. लिंबोटी धरणाला पैसे कधी मिळाले? 2005 ला. आणि धरण कधी कंप्लीट झालं? 2009 ला. महाराष्ट्रातलं एकमेव धरण असेल की ज्याला लागणारी पूर्ण रक्कम ही विलासरावजी देशमुख साहेबांनी उपलब्ध करून दिली आणि 4 वर्षामध्ये हे धरण पूर्ण झालं. आजही कोण्या जलतज्ञाला विचारा, आजही त्याच्यात कोणाला अभ्यास असेल त्याला विचारा, कोणी आलतू फालतू उठायचं आणि काही बोलायचं, याच्यावर मी काही फार महत्व देत नाही. पण विलासरावजी देशमुख साहेबांना पाठिंबा दिला, त्याचं तीच झालं आणि माझ्या मतदारसंघातली हजारो हेक्टर जमीन ही ओलिताखाली आली. हे माझ्या पहिल्या वेळेच्या निवडणुकीतलं यश आहे असं मला म्हणायचं. ज्यावेळेस 1958-59 ला निम्न मानार प्रकल्प म्हणजे वरवट बारो हे जे काही प्रकल्प आहे, त्यावेळेस ज्यावेळेस भूसंपादन झालं आणि त्याची जी पायाभरणी सुरू झाली
त्यावेळेस तत्कालीन आमदार भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी काय केलं, त्याच्यावर ऑब्जेक्शन केलं. कारण का आमच्या तालुक्यातील जमीन ही या धरणात जाते, आमच्या तालुक्याचं हे जे नुकसान होते त्याच्यापेक्षा आम्हाला तुकाईच्या माळावर धरण करा, त्याचं जे आता लिंबोटी आपण म्हणतो ती त्याची तशी मागणी त्यांनी केली. मग 1983 ला त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली. ज्यावेळेस 1983 ला त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्याची अवधी 23 कोटी किंमत होती. आणि तत्कालीन आमदार ईश्वररावजी भोशीकर आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांनी तिथं त्याचं उद्घाटन केलं. मग तेव्हापासून ते आजपर्यंत त्या लिंबोटी प्रकल्पावरच्या अनेक जे काही दावे प्रतिदावे शिल्पकार आहे नाही हे जे चालते, आता हे नेमकं म्हणजे काय, म्हणजे आम्हाला सुद्धा कधी कधी कोड पडली की हे नेमकं काय प्रकार चालू आहे. कसं आहे, केशवरावजी धोंडगे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये काय मागणी केली होती ते मी पण ऐकून आहे. पण त्या काळातलं लोअर मन्यारचं धरण झालं. अप्पर मन्यार धरणाच्या संदर्भात भोशीकर साहेब जेव्हा आमदार होते त्यांनी पण प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळालं नाही. सातत्यानं वर्षाला 5 कोटी रुपये 10 कोटी रुपये अशी तरतूद व्हायची आणि ती तरतूद सगळी पगारावर खर्च व्हायची. शंकरराव चव्हाण साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं ही गोष्ट खरी. काही काळ कुर्डे साहेब आमदार होते, त्यांनी प्रयत्न केले नाही असं मी कधीच कोणावर बोललो नाही. प्रयत्न केल्याच्या नंतर यश कोणाला मिळालं, कारण कधी 2 कोटी यायचे, कधी 5 कोटी रुपये यायचे आणि पगारावर खर्च व्हायचा. दुर्दैवानं सुदैवानं माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला. सरकारला अपक्ष आमदाराची गरज होती, मी पाठिंबा दिला आणि विलासरावजी देशमुख साहेबांनी एकाच ऑर्डरमध्ये 550 कोटी रुपये त्या धरणासाठी मंजूर केली. आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं एकही धरण नाही की एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण रक्कम होणार. ते धरण मी पूर्ण केलं. ज्यानं पूर्ण केलं त्याला शिल्पकार म्हणणारच कोणी. आता काही लोकांना पोटा धाग उठते, काही लोकांना देखवत नाही. अशा लोकांवर मी या निमित्तानं आज काही बोलणार नाही. आणि अशाच्या संदर्भाने मी नेहमीच टाळतो की आता जन्म व्हायच्या अगोदर आता एखादी गाडी चालायला लागली, कोणी भोकायला लागलं, गाडी त्याला काय पडणार. त्याच्यामुळे विचार करून बोललं पाहिजे. कोणाच्या काळात पूर्ण झालं हे सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळं अशा काही गोष्टी अवांतर याच्यावर मला पडायचं नाही. मी पूर्ण केलंय याचं मला समाधान आहे. लिंबोटी जो प्रकल्प आहे मध्यम प्रकल्प, या प्रकल्पावर आपल्या कन्नड आणि लोहा तालुक्याची आणि अहमदपूर तालुक्याची जवळपास 10,000 हेक्टर जमीन उलटा हे धरण पावसाळ्यामध्ये भरतं आणि भरल्याच्या नंतर दरवर्षी ज्यावेळेस तुरुंग भरतं त्यावेळेस कमीत कमी 2, 3, 4 टीएमसी पाणी हे लोअर मानाडमध्ये येतं. मग आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अंतेश्वरून पाणी घेऊन मन्याडमध्ये टाकणार आहेत, म्हणजे लिंबोटीच्या वरच्या भागामध्ये, आणि तिथून ते डिप्ट करून पुन्हा मग झरीला घेऊन जाणार आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या भारताच्या लिंबोटीच्या प्रकल्पाचं पाणी जे वाहून जाणार आहे पावसाळ्यात, ते वाहून जाणारं पाणी या प्रकल्पात येतं आणि इथून पुन्हा आणखी पुन्हा वाहून जातं निम्न मानामध्ये. मग वाहून जाणाऱ्या पाण्यावर आपली काय अशी काही कुठली महत्वाकांक्षी योजना आहे का की शेतकऱ्याच्या शेतीच्या सिंचनासाठी ज्या पद्धतीने बाबासाहेब पाटील इथून घेऊन जातात अंतेश्वरून, तसं आपण बारूळ आणि हे वरचं अप्पर माना लिंबोटी की वाहून जाणाऱ्या पाण्यावर कुठं काही आपली काही अशी काही योजना आहे का? एक तर लक्षात घ्या की मानार प्रकल्पाचं पाणी फार कमी प्रमाणामध्ये वाहून जाते. आपल्याकडे जे खोरे आहेत, मनार खोरा असेल, गोदावरी खोरा असेल, तिकडं पूर्णाचं खोरा असेल वगैरे वगैरे, सगळ्यात पाणी जास्त वाहून जाण्याचा प्रकार आहे तो गोदावरी खोऱ्यामध्ये. ते आपल्या राज्याचं पाणी तेलंगणा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जाते. मन्याड खोऱ्याचं पाणी कदाचित एखाद्या पावसाळ्यात कुठं वाहून गेलं असेल, पण मनार खोऱ्याचं पाणी आपल्या हद्दीच्या बाहेर जात नाही. त्यामुळं
पाणी वरचं खाली सोडलं का खालचं धरण अतिशय मोठं आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. आणि एखाद्या वेळेस पावसाळा, आता आपण जर बघितलं की जायकवाडीचं धरण ते कधीच 50% वर भरत नव्हतं, पण अलीकडल्या 3-4 वर्षामध्ये ते 90% सीमा पार करते. हे मराठवाड्यासाठी खूप मोठी बाब आहे, कारण या ताणलेल्या मराठवाड्याला जायकवाडी प्रकल्प तारू शकतो हे आपल्याला देखील माहिती आहे. बाबासाहेब पाटलांनी जी योजना त्यांची तयार केलेली आहे की अंतेश्वरच्या बंधाऱ्यावरून त्यांच्या मतदारसंघात झरीला पाणी आलं पाहिजे. मी परवा विधानसभेत जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपण विखे पाटील साहेबांना ऐकलं असेल की गोदावरी खोऱ्यातलं पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते आणि आणखी एखादी लिफ्ट त्याच्यावर आपण करू शकतो आणि जे पाणी थांबवू शकतो अशा पद्धतीची भूमिका आहे. कुठलं पाणी कोणी न्यावं, कुठलं पाणी कोणी नेऊ नये हा वेगळा विषय, पण मी पण अंतेश्वरचं पाणी आपल्या भागाला मिळालं, अंतेश्वरचं पाणी सोनेगावच्या तळ्यात पडलं पाहिजे, अंतेश्वरचं पाणी चितळी, परगा, देऊळगाव, सुभाषनगर या भागाला मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे. माझी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय विखे पाटील साहेब यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला तशा सूचना देखील दिलेल्या आहेत. अप्पर मन्यार धरणामधला 33% हिस्सा हा अहमदपूर तालुक्याचा आहे. त्यांना तेवढं पाणी देणं, धरणाच्या वेळी जो काही करार झाला त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे, परंतु आपला भाग भिजल्याशिवाय आपल्या भागाचं पाणी दुसरीकडे जाणार नाही एवढं तुम्हाला मोकळं सांग. अहमदपूरचा हक्क आहे, कारण बॅकवॉटर हे अहमदपूरच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत, परंतु अप्पर मानावर गिरला पाणी जातं, तिकडं पालमला पाणी जातं आणि हे सिंचनापेक्षा पिण्यासाठी हे पाणी जास्त चालतं. कारण काय, एखादा प्रकल्प जेव्हा उभा टाकतो तेव्हा त्याला सुरुवातीला नाव असते की सिंचन प्रकल्प, मग हा मध्यम प्रकल्प, तोही मध्यम प्रकल्प. आता ह्या अप्पर मानाचं पाणी शेतीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये भविष्यामध्ये सुद्धा पिण्यासाठीच वापरून जाण्याचा धोका आहे. नाही, आपण म्हणता की गोष्ट चुकीची आहे, अजिबात धोका नाहीये. तेवढं पाणी उपलब्ध करून द्यायची शासनाची तयारी आहे. लिंबोटीच्या धरणावरनं कंधारसाठी सुद्धा लिफ्ट झालेली आहे, शहरासाठी पाणी पुरवठ्याला. तिथनं लोह्यासाठी सुद्धा पाणी आहे, तिथनं अहमदपूरसाठी सुद्धा आहे आणि उदगीरसाठी सुद्धा झालंय आणि पालमसाठी सुद्धा झाले. आपण प्राधान्यानं लोकांना पिण्याला पाणी दिलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे, ही भावना आहे. त्यावेळेस आम्ही पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या टीका केल्या. मी कोणाच्या टीकेला घाबरत नाही. जे टीका करतात ते शेण खातात. मी कधी आयुष्यात असे शेण खायचे धंदे केले नाही. ही आपली संस्कृती आहे. एखादा ताणलेला असेल तर त्याची ताण भागवणं हे प्रथम कर्तव्य आहे. आणि मला हे सगळ्यांनी समजावून सांगितलं, माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोलले की तुमचं पाणी सिंचनासाठी जर आम्ही दुसरीकडे देत असेल तर तुम्ही अडवा, पिण्यासाठी पाणी देताना अडू नका. मला त्याने अनेक उदाहरणं दिली. नांदेडला कुठनं पाणी येते, नांदेड जिल्ह्याला कुठनं पाणी येते, मग ते पाणी आम्ही बंद करायचं का? त्याच्यामुळं पिण्याला पाणी देणं ही आपली माणुसकी आहे, संस्कृती आहे. पण सिंचनासाठी आपल्या भागातलं पाणी कुठं जाणार नाही आणि आपला भाग सिंचनात खाली आल्याशिवाय आपल्या भागातलं पाणी कोणाला घेऊ देणार नाही, एवढ्या निमित्ताने. यापूर्वी आपण कळंबर सहकारी कारखान्याचा विषय काढला की तत्कालीन जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षाच्या विरोधामध्ये कोणी पॅनल करायला तयार नव्हतं, परंतु आपण आणि कैलासवासी माधवरावजी बानागडे यांनी प्रयत्न केला, दोघं निवडून आला. परंतु हे कालांतराने कारखाना जो काय म्हणजे आता बंद अवस्थेमध्ये आहे. या बंद अवस्थेतला कारखाना म्हणजे खरं म्हणजे या भागातल्या कंधार लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असा कारखाना आता बंद अवस्थेत आहे. आपण माझा प्रयत्न केला चालवण्याचा, परंतु तो आमदार हेमंत पाटील यांनी घेतलेला आहे. मग ते चालू होणार आहे का? आता कळंबर साखर कारखान्याच्या संदर्भात जेव्हा कळंबरचा कारखाना बंद होता तेव्हा मी कळंबर सर्कल मधनं जिल्हा परिषदची निवडणूक.
मला प्रत्येक गावात काही काही लोक विचारायचे कलंबर कारखान्याचं काय वाटोळ झालं. पण जे समजदार लोक होते त्यांना माहित होते की कलंबरचा कारखाना का बंद झाला. एका दिवशी नाही बंद झाला. संभाजी पाटील उंबरेकरांच्या काळात काही कर्ज असेल, त्यानंतर माजी आमदार वैदासराव चव्हाण यांच्या काळात काही कर्ज असेल, त्या सगळ्या थकीत याच्यामुळं तो कारखाना बंद होत गेला. मी जेव्हा बँकेत जाण्याचा प्रयत्न केला, बँकेत गेलो तर बँक विरोधकाच्या ताब्यात होती. जोपर्यंत सहकारी साखर कारखान्याला कुठल्याही बँकेचं सहकार्य राहत नाही तोपर्यंत तो कारखाना यशस्वीरित्या चालेल असं मला वाटत नाही. मी बँकेत जायचा प्रयत्न त्यासाठीच केला होता, पण मला अपयश आलं आणि दुर्दैवानं कलंबरचा सहकारी साखर कारखाना बंद झाला. मला विलासरावजी देशमुख साहेबांनी सांगितलं होतं, या पुढच्या जहाजात बसू नको, हा एवढ्या तोट्यात कारखाना आहे, तुला अडचणीत आणते. पण माझ्यामध्ये उमेद होती की आपण हा चालून दाखवू शकतो. पण विलासरावजी देशमुख साहेबांचे बोल खरे ठरले आणि तो कारखाना बंद झाला. मधल्या काळामध्ये मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष असताना तो कारखाना आपल्या सहकार्याने घ्यावा असा मी प्रयत्न केला, परंतु आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या कंपनीकडून तो कारखाना घेतला. आणि आता मी त्यांना पण सांगितलं, मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, मी आणि हेमंत पाटील आम्ही आज बसलो होतो. मी त्यांना सांगितलं की आपण चालू करा, माझा पूर्ण पाठिंबा त्यांना राहणार आहे आणि त्यांनी चालू करावा अशा पद्धतीची विनंती देखील या निमित्तानं आहे. तो कारखाना चालू होईल असं मला वाटतं. आता हेमंत पाटलांनी ठरवायचं, त्याने मनावर आणल्यावर ते कारखाना चालू करू शकतात. त्याने मला पण सांगितलं की आपण हा कारखाना घ्या आणि चालवा, पण मी गरीब माणूस आहे, माझी आर्थिक परिस्थिती तशी नाहीये. जाहीरपणाने मी अतिशय मोकळेपणाने सांगतो, त्याच्यामुळे मी तो कारखाना घेऊन चालू शकत नाही. पण ते चालवणार असतील तर 100% त्यांना मदत करायची भूमिका माझी. कारखाना बंद पडल्याचं पूर्ण खापर तुमच्यावर फोडल्या गेलं. कावळा बसायला आणि फांदी तोटायला एकच वेळ झाली. आम्ही कारखान्यात जायला आणि कारखाना बंद पडायला खापर तर फुटणारच आहे, पण खापर फोडणाऱ्याने आधी विचार केला पाहिजे की त्याचा इतिहास काय. तसं लिंबोटी धरणाचा आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन केलं, त्यांचे सुपुत्र सुद्धा मुख्यमंत्री होऊन या मतदारसंघात एक प्रकल्प उभा करू शकले. तसं आहे की ज्याला यश मिळालं त्याला यश मिळालं, ज्याला झालं त्याला झालं. खापर माझ्यावर फुटलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात मी किती दोषी आहे हे लोकांनी तपासलं पाहिजे. आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाची खूप वेळ संधी घेतली. शंकरराव चव्हाण साहेब असतील मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. ज्या पद्धतीने इतर शहराचा मुंबई असेल, ठाणे असेल, औरंगाबाद, संभाजीनगर जे मेट्रो शहर झालेले आहेत, त्या पद्धतीने एवढी मोठी सत्ता असून सुद्धा संधी भेटली आहे. पण ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे नांदेडचा, त्या ठिकाणी मुळात शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प खूप मोठे होते. मराठवाड्यातले देखील सिंचनाचे प्रकल्प शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळात मोठे होते, जे आजपर्यंत कोणी करू शकलं नाही. हे अतिशय प्रांजळपणानं कोणालाही, मी तर त्यांचा शिष्यच आहे, पण कोणालाही कबूल करू नाही. पण दुर्दैवाने जे सुपुत्र झाले त्यांची आस वेगळीच होती विकासापेक्षा, त्याच्यामुळे ते काही विकास करू शकले नाही. फक्त पुणे तालुक्यामध्ये जायचं आणि आमचं भावनिक नातं आहे एवढंच निवडणुकीपुरतं बोलायचं, निवडणूक झाली की पुढच्याच निवडणुकीत यायचं, तेवढाच त्यांनी कार्यक्रम राबवला. त्यामुळं आज 50 वर्ष पवार कुटुंबाच्याकडे सत्ता आहे. आज बारामती बघा, 50 वर्ष झालं चव्हाण कुटुंबाकडे सत्ता आहे. नांदेड बघा, तिथं झाडाचं पान रोडवर पडलं तर स्पष्टपणे दिसते, तिथं माणूस खड्ड्यात पडला तरी दिसत नाही. एवढंच काम अशोकरावने केलेलं आहे. एवढंच मित्राच्या संदर्भात फार जास्त बोलणं पण उचित होत नाही. शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यांनी पण मुख्यमंत्री होते, परंतु एक 8 दिवसाखालचं किंवा महिन्याखालचं त्यांचं स्टेटमेंट आहे की काँग्रेसच्या काळामध्ये विकास झाला नाही. अशोकरावांचा आहे, तर त्यांनाच विचारा ना. त्याच्यावर त्यांनी स्वतः कबूल केल्यावर त्यांना ते विचारा का झालं नाही, पक्ष बदलून का आले, त्यांना ते विचारा, प्रेमानं आले का कशानं आले,
त्याच्यामुळे हे त्यांचे प्रश्न त्यांना विचारले. वडिलांच्याच काळामध्ये विकास झाला नाही असं एक वक्तव्य त्यांचं तुम्हाला नाही, दुर्दैवी वाटतं? अजिबात नाही. शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये अनेक कामं झाली, हे कोणालाही मान्य करावं लागेल. त्याने त्यांच्या काळापुरती माहिती द्यावी, दुसऱ्याच्या संदर्भात बोलायची गरज. 4 दशकापासून तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहात विविध माध्यमातून, परंतु या मतदारसंघाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल वाटते. ही विकासाची प्रक्रिया थांबणारी नाही. कोण काय बोलते, आता काही लोक म्हणतात की विश्वास गमावला. किती निवडणुका लढवल्या, किती जिंकल्या. मी विश्वास गमावला म्हणणाऱ्याने एखादी जिल्हा परिषदची निवडणूक लढवू, मग त्याला भादर म्हणतो निवडून आल्यावर. पण कोणी याचं भुंकायचं, ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे. विकास झाला. मणेरचं धरण, अप्पर मणेरचं धरण झालं, विकास नाही झाला. डेरला लिफ्ट झाली, विकास झाला नाही का? अनेक रस्त्याचे प्रश्न झाले, विकास नाही झाला का? अनेक इमारती उभा राहिल्या, विकास झाला नाही का? हे निरंतर चालणारी प्रक्रिया. एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक. त्याच्यामुळं आज आपण जर समजा साधा रस्ता केला तर तो डांबरीकरण पुढच्या वेळेस होतो. मोठी वाहनं गेली तर त्याला शेवटचा करावा लागतो, त्याच्या बाजूला नाल्या करावं लागतात. कधी नळ योजनेमुळे तुटतो, कधी शेतकऱ्याच्या पाईपलाईनमुळे तुटतो. हे ज्याचं त्याचं दुःख ज्याचं त्याला माहिती. लिंबोटी धरण झालं, परंतु अर्ध्या शेतकऱ्यांना आणखी त्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. अजिबात नाहीये. किंवा एखादा उद्योग सुद्धा नाही. अजिबात नाहीये. लिंबोटी धरणाचं कार्यक्षेत्र जेवढं आहे, टेल पर्यंत पाणी जाते. आणखी त्याच्यामध्ये वाढीव क्षेत्र जे घेण्याची मागणी आहे ते होऊ शकलेलं नाही. पण आता माझी परवाची काही चर्चा झाली, त्याच्यामुळे अंतेश्वरचं पाणी परत लिंबोटीमध्ये आणून टाकायचं आणि वाढीव क्षेत्र त्याच्यामध्ये घ्यायचं, याच्यासाठीचा माझा प्रयत्न आहे. विकास चालू आहे, विकास होईल. आणखी जे काही प्रश्न राहिले, नांदेड मार्ग, उस्मानगर मार्ग, जाम जवळकोटला रस्ता गेला, तो विकास नाही का? नांदेडवरून हळदा कवठा मार्ग बिदरला रस्ता गेला, तो विकास नाही का? नॅशनल हायवे कोणाच्या काळात झाला? कोणी नॅशनल हायवे साठी या प्रयत्न केला? नॅशनल हायवे सर्व प्रकार शहराच्या बाहेरून गेली, त्यामुळे त्याला योग आहे. त्याला काही गोष्टीची अडचण असेल, टेक्निकल अडचण असेल. आज जरी सोलापूर, नागपूर, तुळजापूर रस्ता त्यांच्या आदरणीय गडकरी साहेब असतील, मोदी साहेबांच्या विजनने जरी गेला असेल, तरी बाकीचे रस्ते करण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले. आता दुसरा प्रश्न जो तुमचा आहे की कंधार शहराच्या बाहेरून गेली, गोष्ट खरी आहे. पण मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की कंधार शहराला चारही बाजूने त्या दर्जाची रस्ते जोडण्याचं काम येणाऱ्या भविष्य काळात मी करणार. गेल्या 12-13 वर्षापूर्वी कंधार शहरामध्ये जी काही म्हणजे व्यापारी उद्ध्वस्त झाले, परंतु अद्याप त्यांचे काही म्हणजे असे पक्के दुकानं वगैरे असं काही म्हणजे संपूर्णपणे होऊ शकले नाही. जीग बिंग झालं, त्याच्या पुढचं काही झालं नाही. मग आपल्या कार्यकाळामध्ये काही म्हणजे असं त्याला काही म्हणजे सर, त्याच्यामध्ये आपण म्हणतो तो मुद्दा फार महत्वाचा आहे. कोणाच्या काळामध्ये ही कॉम्प्लेक्स पाडल्या गेली. आजही जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचं प्रोसिडिंग आहे. कोण जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, कोण या मतदारसंघाचा आमदार होतो, हे कॉम्प्लेक्स पाडताना कारण काय दिली की नॅशनल हायवे तिथून जातोय, राज्यमार्ग. नॅशनल हायवे नाही, राज्यमार्ग गेला का? मग दुकानं कोणाच्या काळात उद्ध्वस्त झाली त्याला काही दोष नाही, आणि निर्माण झाली नाही त्याचा दोष देणं ठीक आहे. ज्यानं खुर्चीवर आहे त्याला दोष देणं, त्याला प्रश्न विचारणं गैर काहीच नाही. पण नगरपालिकेमध्ये 2 गटाची सत्ता आली आणि समसमान आली. मी सांगायचं की बीओटीवर झालं पाहिजे, पुढचा गट सांगायचा की बीओटीवर झालं नाही. त्यांनी त्यांची बाजू काय मांडायची त्यांच्या संदर्भात मला बोलायचं नाही. माझा बीओटीवर आग्रह का होता की ज्या दुकानदाराचं दुकान त्या ठिकाणून गेलेलं आहे त्याला जर योग्य दरात दुकान द्यायचं असेल तर बीओटी हाच पर्याय आहे. आजही, उद्याही, परवाही आणि कालही. नगरपालिकेने जर दुकाने बांधली
तर नगरपालिकेला त्याचा लिलाव करावा लागतो. नगरपालिकेला असं दुकान देता येत नाही. मला जो काही अभ्यास आहे, कारण मी नगर प्रशासनात कमी काम केलंय, मला माहिती नाही. त्यामुळे एखाद्याला 2 लाखात 3 लाखात दुकान मिळायची, तो जर लिलावामध्ये आला तर ती दुकान 15 लाखाला 20 लाखाला जाते. मग ज्याच्याकडे पैसा आहे तो दुकान घेणार आणि मग दुकानदाराला दुसरं म्हणजे त्या पद्धतीनं दुकान देणार. याच्यासाठी माझा विरोध. ही जी जमीन आहे, ही जमीन प्रताप पाटील चिखलीकरांमुळेच कॉम्प्लेक्सला मिळाली. कोणी मान्य करेल न करेल. तुम्हाला जर माहित होतं का ती जमीन नगरपालिका कलेक्टरची आहे? आपल्याला प्रत्येकाला वाटायचं की ही जमीन जिल्हा परिषदची आहे. पण मी त्या खोलात गेलो. 3,54,00,000 रुपये कलेक्टरने, त्यावेळी धीरज कुमार साहेब कलेक्टर होते, त्याने अतिशय मदत केली आणि 3,54,00,000 रुपये त्या जमिनीची किंमत ठरली. पैसे नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेलो आणि फडणवीस साहेबांनी तेवढी रक्कम मंजूर केली नगर विकास मध्ये आणि ती रक्कम आपण महसूल खात्याला भरली, जागा घेतली. माझं आजही मत आहे, माझा काही इंटरेस्ट नाही त्याच्यात. मला काही दुकान घ्यायचे नाही, मला दलाली करायची नाही. अनेक लोक दलाली करतात, त्या भानगडीत जायचं नाही. मला ज्यांची दुकानं उठली त्यांना त्या किमतीत दुकान मिळालं पाहिजे, ही भावना आजही आहे, कालही होती, उद्याही राहणार. ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय पुढारी विकास कामासाठी एकत्र येतात, त्याच पद्धतीनं ज्यावेळेस हायवेच्या नावाखाली कंधार मार्केट पाडण्यात आलं, सर्व जर नेते मार्केट पाडण्यासाठी रुपवलं जर असतं तर कदाचित कंधार शहर 25 वर्ष पाठीमागे गेलं नसतं. ही गोष्ट खरी आहे. आता पाडली, ती चूक झाली, मी त्याच्यावर बोललो, तीच किती दिवस घेऊन बसायची. आता बांधता येते ना. बांधण्यासाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. प्रताप पाटील बीओटीवर बांधतो म्हणून मी विरोध करायचा आहे, तुम्ही सांगा तर, तुम्ही पटवून द्या की जे विस्थापित व्यापारी झालेत त्यांना प्रस्थापित करायसाठी हा मार्ग आहे, मी तो स्वीकारायला तयार आहे. मला पण पटवून द्या. दोन्ही साईड कडून जागा आहेत, पलीकडून जागा आणि इकडून जागा आहेत. दोन्ही जागा प्राप्त करून दिल्या मी. बांधायची त्यांनी बीओटी बांधायला, ज्यांना नगरपालिका. मी काय म्हणतो, त्या जागा उपलब्ध करून दिल्या मी. ज्यांचा विरोध बीओटीला आहे, तुमच्या साक्षीनं त्यांनी बसवून मला पटवून द्यावं की जे विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करायचं झालं तर हा मार्ग आपण बीओटी शिवाय करू शकतो. हे जर मला पटलं तर मी त्याला मान्यता द्यायला तयार आहे. राजकारणामध्ये अशोकराव चव्हाण साहेब आणि तुमचं कट्टर वैर होतं, परंतु लोकसभा निवडणुकीला तुम्ही एकत्र आला. भविष्यामध्ये व्यापाऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्ही आणि नळगे एकत्र येऊन चर्चा करला. माझं आणि अशोकरावांचं कधी वैर नव्हतं आणि वैर नाही. मी काही त्यांची प्रॉपर्टी मागत नाही, ते काय माझा हिस्सा मागत नाही. ते वेगळ्या पक्षात काम करतात, मी वेगळ्या पक्षात काम करतो. ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात, मी माझ्या पक्षाची बाजू मांडतो. त्याच्यामुळं कदाचित 2 मतप्रवाह होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना भाजपमध्ये यावं लागलं, माझा प्रचार करावा लागला म्हणून आम्ही मिळून केला. त्यांनी माझा प्रचार केल्यामुळे माझं काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हे इतकं प्रेम आमचं आहेच काय. तुम्ही अनेक पक्ष बदलले, प्रत्येक वेळेच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं चांगलं जमलं, चांगले संबंध आहेत. पण नांदेड जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहेत अशोकराव चव्हाण साहेब, कारण तुम्ही एका घरामध्ये आणि शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोघंही राजकारणाचे धडे घेतले, तुमच्या दोघांचं का जुळत नाही? माणूस मोठ्या पदावर गेला की माणसाचं मन मोठं असतं. विलासराव देशमुख साहेब विशाल मोठ्या मनाचा माणूस. देवेंद्र फडणवीस साहेब विशाल मोठ्या मनाचा माणूस आहे. अजितदादा पवार एकदम मोठ्या मनाचा माणूस आहे. बोले तैसा चाले, एकदा बोलला की बोलला. मी उद्धव साहेबांच्या पण जवळ होतो. माणूस संकुचित झाला की अडचणी निर्माण होतात. माणसाला त्या पदावर बसल्यावर आपण कोण्या पदावर आहात हे कळलं तर माणसाचं मन मोठं होते. शेवटपर्यंत पोत जाईपर्यंत कळत नाही तर दुर्दैवाने ते कळत नाही. त्याच्यामुळे विशाल मनाची जी मोठी माणसं होती त्यांच्यासोबत होतो आणि त्या सगळ्यांना, शंकरराव चव्हाण साहेब असतील,
विलासराव देशमुख साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, या सगळ्याला माहिती आहे प्रतापराव शेण खायचे धंदे करत नाही, मतदारसंघाच्या कामाच्या शिवाय बाकी भानगडी करत नाही, म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात. कोणताही नेता ही सगळी अगोदर माहिती घेतो, नाहीतर कार्यकर्ता आपल्या नावावर खाली पावत्या फाडतो का याचा विचार करणारी माणसे, पण स्वतः पावत्या फाडायच्या दुसऱ्याने फाडू नका म्हणणारी माणसे. पण ह्या विशालपणाच्या माणसाच्या सोबत मी होतो आणि त्यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलात तेव्हा अशोकराव चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर यांना प्रवेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, भास्करराव पाटील खतगावांना प्रवेश दिला. परंतु तुम्ही त्यांना घेतात पण एकमेकांत जमत नाही, एकमेकांत विरोध होत असतो. नाही, असं काहीच नाही, कधी जमणार नेमकं हे नाही. म्हणजे काय राजकीय गणित काय? काहीच गणित नाही. ते वयानं मोठा आहे, त्यांना असं वाटतं की माझं ऐकून चाललं पाहिजे, गैर काहीच नाही. मला असं वाटतं की मी आता राष्ट्रवादी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे, काही जिल्ह्यात लोकांनी माझंही ऐकून चाललं पाहिजे. आणि एक घर मोठं झाल्याच्या नंतर हे घरामध्ये होणं स्वाभाविक आहे, पण ते सांगतील त्या पद्धतीनं काम करायची माझी तयारी आहे. सर, आपण राजकीय सुरुवात ही आपण काँग्रेसमधून केला, त्याच्यानंतर पुन्हा अपक्ष, नंतर लोकभारती, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर शिवसेना, त्याच्यानंतर पुन्हा भाजपा, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. मला सांगा, एवढे पक्षांतर करून सुद्धा आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने निवडून येतात की समोरचे लोक हे आवाज होतात. परंतु एवढं होऊन सुद्धा या मतदारसंघाला अद्याप लाल दिवा मिळाला नाही. त्याच्यामुळे आपल्याला पक्षांतर या आडवं येतंय का या लाल दिव्याला? नाही, कदाचित पक्षांतर काय कुठे गेली तर पहिली वेळच आहे ना. सिनियरिटी काउंट करणारा नेता भेटला तर होईल. आणि हा प्रश्न आता तुमची जेव्हा दादांची भेट होईल तेव्हा दादांशी चर्चा करा, पण सिनियरिटी प्रमाणे व्हायला हरकत नाही. आणि कुठल्याही पक्षात गेल्यावर निवडून येतो हे काही लोकांना कळत पण नाही. त्याच्यामुळे त्यांना जे आता तुम्ही प्रश्न विचारला त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि नेत्यांनी माझी सिनियरिटी काउंट केली पाहिजे. आपण जिंकल्याच्या नंतर आपल्याला विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लोकसभेची उमेदवारी भाजपकडून दिली. हा तुमच्यासाठी एक नवीन होता टप्पा राजकारणामधला, आणि त्याच्यामध्ये आपण विजयी झाला. विजयी झाल्याच्या नंतर आपण नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार म्हणून आपण नेमकं काय केलं हे थोडस. सर, अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला. खरं तर मी लोहा कंधारचा आमदार होतो आणि तेव्हा मी शिवसेनेमधला आमदार होतो. पण देवेंद्र फडणवीस साहेबांना असं वाटलं की भारतीय जनता पक्षाला जर लोकसभेची जागा जिंकायची असेल तर प्रताप पाटील चिखलीकर जिंकू शकतात असं त्यांना विश्वास ठाम होता. त्यांनी मला बोलवलं, सांगितलं, मी नेतृत्व म्हणून त्यांचं ऐकलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मी लोकसभेला उभा राहिलो. माझा जो हक्काचा मतदारसंघ होता, ज्या मतदारांनी मला घडवलं, मोठं केलं, तो मतदार त्या मतदारापासून बाजूला होता. पण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतिभा माझी अशी झाली की कोणालाही मॅनेज न होणारा उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिला, म्हणून मी मैदानात उतरलो. प्रदेशाचे अध्यक्ष असलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पराभूत केलं आणि मी लोकसभेत गेलो. मला अतिशय गर्वाने सांगावं वाटते की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या 27 खासदारांना पहिल्यांदा त्यांच्या घरी जेवणासाठी बोलवलं. त्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमित शहा साहेब होते आणि आमची जेव्हा बैठक झाली तेव्हा 27 खासदारांचा परिचय झाला. ते 27 खासदार कोण होते? ज्यांनी मुख्यमंत्र्याला हरवलं, माजी मुख्यमंत्र्याला हरवलं, प्रदेशाच्या अध्यक्षाला हरवलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून मी एकमेव होतो, याचा आनंद मला कायम आहे. आम्हाला अगोदर सूचना दिली गेली की मोदी साहेबांना निवेदन वगैरे द्यायचं नाही, जेवढी चर्चा करायची तेवढी करायची. जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी थोडं दबक्या आवाजात बोलतो,
कारण एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या पुढे बोलण्याची माझी पहिली वेळ होती. त्यानेच मला प्रोत्साहन दिलं. अरे भाई आपने किसको हराया है? मैं त्यांना सांगितलं भाई इतना आवाज कमजोर क्यों है? सर आपका डर लग रहा है इसके लिए. आणि मी मग माझ्या उंची आवाजामध्ये सगळा परिचय करून दिला. त्यावेळेस त्यांच्याकडे काही मी सांगितलं की आम्हाला अगोदर सूचना दिली, पण माझी विनंती आहे की मी ज्यांना हरून आलो त्यांनी काहीच केलं नाही, त्याच्यासाठी मला मदत झाली. माझं निवेदन स्वीकारलं. रेल्वेच्या प्रश्नावर मी आवाज उठवला. नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः 40-45 रेल्वे गाड्या धावत होत्या. 5 वर्षाच्या काळात 72-73 वर आकडा आला. नांदेडवरनं मुंबईसाठी थेट गाडी नव्हती. नांदेडवरनं पुण्याला थेट गाडी नव्हती. नांदेडवरनं दिल्लीला थेट गाडी नव्हती. एक सचखंड एक्सप्रेस होती, शिवाय दुसरी गाडी नव्हती. बाहेरून यायच्या आणि इथून गाड्या जायच्या. नांदेडवरनं दिल्लीला गांधीनगरला गाडी सुरू करण्यात मला यश मिळालं. नांदेडवरनं मुंबईला राज्यराणी एक्सप्रेस सुरू करायला यश मिळालं. नांदेडवरनं पुण्याला देखील गाडी सुरू करायला यश मिळालं. अर्थात पुणे गाडीमध्ये रावसाहेब दानवे साहेबांचा देखील मोठा वाटा त्या ठिकाणी आहे. आता नांदेडवरनं तिरुपतीला दररोज गाडी आहे. म्हणजे सगळीकडे गाड्याचं जाळं निर्माण केलं. जे 25 वर्षात नांदेडवरनं गाड्या धावत नव्हत्या ते 5 वर्षात धावायला लागल्या. नांदेडवरनं मनमाड पर्यंत डबल ट्रॅकचं काम, त्याच्या मंजुऱ्या आणणे, त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरू करणे, नांदेडवरनं मनमाड पर्यंत इलेक्ट्रिफिकेशनचं काम करणे, ही सगळी कामं केली. नांदेडचं रेल्वे स्टेशन 287 कोटी रुपये खर्चून आता नव्यानं होणार आहे. मुदखेडचं रेल्वे स्टेशन नवीन होईल, उमरीचं होईल, धर्माबादचं होईल आणि भोकरचं होईल. हे 5 रेल्वे स्टेशन नव्यानं करण्याचं भूमिका घेतली. आणि नांदेड, देगलूर, बिदर हा गेल्या 30-35 वर्षापासून आदरणीय डोईफोडे साहेब असतील, काब्दे साहेब असतील, मग त्यामध्ये सूर्यकांतताईचा काही प्रयत्न असेल, खतगावकर साहेबांचा प्रयत्न आहे, सगळ्यांनी प्रयत्न, पण तो रेल्वे मार्ग मंजूर करून घेण्याला यश मिळालं नाही. याचा अर्थ त्यांनी प्रयत्न केले नाहीत असं आहे का? पण ते यश मला मिळालं. आणि 2250 कोटी रुपयाची तरतूद केली. महाराष्ट्र सरकारचा लागणारा 50% वाटा महाराष्ट्र सरकारने उचलला, त्याचा GR काढला. पण कर्नाटक सरकारने न दिल्यामुळं तो तिथं थांबला. नांदेडवरनं लोहा, अहमदपूर, लातूर जाणारी त्याचा अंतिम सर्वे झाला पाहिजे, ही भूमिका अश्विनी वैष्णव साहेबांनी घेतली. सातत्याने मी प्रयत्न करत होते. आपण बघता आता मोठ्या प्रमाणावर सर्वेचं काम, याच्यानंतर सर्वे होणार नाही, डायरेक्ट काम चालू होईल. गोदान, मुखेड, लातूर असेल, या रेल्वे मार्गासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केलेले आहे. आज जी नांदेडची विमान सेवा आहे, फक्त नांदेडवरनं मुंबईला एक विमान जात होतं. कोरोनाच्या काळामध्ये बंद पडलं, पण आपल्या परिसरातले 5-6 संसद सदस्य, त्याच्यामध्ये हेमंत पाटील असतील, त्याच्यामध्ये सुधाकरराव श्रंगारे असतील, त्याच्यामध्ये आत्ताचे मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब असतील, बाजूच्या मतदारसंघाचे BB पाटील साहेब असतील, या सगळ्यांना मी एकत्रित करून अमित शहा साहेबांची भेट घेतली. विमान वाहतूक मंत्री तेव्हाचे ज्योतिरादित्य शिंदे साहेबांची भेट घेतली आणि ही सगळी विमानं चालू करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या आमच्या सगळ्याच्या प्रयत्नाचं हे यश आहे असं मला स्वतःला वाटतं. नवीन उद्योग एखादा आला पाहिजे याच्यासाठी देखील प्रयत्न केला, पण त्या 5 वर्षाच्या काळात होऊ शकलं नाही. मला वाटलं तर पुढच्या 5 वर्षाच्या होईल. दुर्दैवाने मी पराभूत झालो, त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा मी करू शकलो नाही. पण राज्य शासनाकडून एखादा उद्योग माझ्या कंधार लोहा तालुक्यात आणण्यासाठी माझा प्रयत्न निश्चितपणानं राहील. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळातला वेळ काढून हिंद विमानाला दिलखुलास अशी मुलाखत दिलात. येणाऱ्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत आहेत. काही मंत्र्यांची विकेट सुद्धा जाणार आहे. ही विकेट गेल्यामुळे तुमचा नंबर लागो
वाढदिवसानिमित्त तुम्हाला ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत. खूप आभारी.